गुड मॉर्निंग मित्रांनो, राम राम मंडळी. मी सचिन, माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे सचिन खांडगे SK. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण एक नवीन विषय घेऊन चाललो आहोत आणि मी त्यासाठी तयार पण झालेलो आहे. कसा दिसतोय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला तर आता आपण रेडी झालो आहोत. आता निघतोय पुढल्या प्रवासाला. राम राम मंडळी, मी सचिन, माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे सचिन खांडगे SK. नमस्कार शेतकरी बंधू आणि माझ्या तरुण मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण चाललो आहे पुणे नाशिक महामार्गावरून पुण्याच्या दिशेने. आणि मी तुम्हाला जास्त विचार करायला लावणार नाही, तर आपण चाललो आहोत कृषी प्रदर्शन पाहायला मोशी या ठिकाणी. आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन हे मोशी या ठिकाणी भरते. आणि किसान कृषी प्रदर्शनाची सुरुवात 1993 साली झाली आहे. हे प्रदर्शन सुरुवातीपासून पुण्यात आणि नंतर मोशीमध्ये भरवले जाते. हे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून ओळखले जाते. या वर्षीचे 2025 हे मालिकेतील 33वे कृषी प्रदर्शन आहे. या ठिकाणाला पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे चाकणमध्ये. आणि चाकणला औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. चाकण हे भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल सेक्टर आहे. चाकणमध्ये औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी लोकांची गर्दीही त्याचप्रमाणे असते. आणि या ठिकाणी तरकारीचा मोठा बाजार भरतो शनिवारचा. आणि बैल गुरांचा बाजार इथे मोठ्या प्रमाणामध्ये भरलेला असतो. आणि दुपार असल्यामुळे लोक जरा कमीच आहे. दुपारनंतर लोक जास्त बाहेर पडतात खरेदीसाठी. शनिवार असल्यामुळे मुलांना सकाळची शाळा असते. आता दुपारी सुट्टी झाली त्यांची आणि ते घरी चालले बा. हे पाहून मला आमचे दिवस आठवलेत की शाळेमध्ये आम्ही शनिवारी लवकर जायचं घरी. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे मोशीमध्ये. आणि मोशीच्या चौकामध्ये आपण पोहोचलेलो आहे. आणि आता हे कोण चालले आहे, हे नवरदेव दिसतात. आणि आपण त्या वराडामधून गाडी काढून जाणार आहोत, चाललेलो आहोत आपण पण. आणि आत्ता पोहोचलो आहे आपण मोशीमध्ये. आणि आता आपण मोशी चौकातून राईट मारून कृषी प्रदर्शनच्या ठिकाणी चाललो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता ही कमान ही कृषी प्रदर्शनानिमित्त लावलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण आता कृषी प्रदर्शन ठिकाणी पोहोचलो आहोत. आणि आता आपण काही सेकंदामध्ये कृषी प्रदर्शन ठिकाणी पोहोचतोय. आणि हा पहा, भव्य दिव्य असा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि गेटमधून आपण एंट्री करत आहोत. आणि पाहू शकता इथं मोठ्या प्रमाणात गाड्या पार्किंग केल्या आहेत. आणि या पार्किंगच्याच बाजूला मोठ्या प्रमाणात गाड्या लावलेल्या आहे. आता आम्ही पोहोचलो आहोत
कृषी प्रदर्शन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आम्ही आतमध्ये एंट्री पण केलेली आहे आणि मी पाण्याची बॉटल घेऊन आतमध्ये चाललेलो आहे. अरे आमच्या मॅडम तर ट्रॅक्टरवर जाऊन बसले. घ्यायचं का काय ट्रॅक्टर लगेच आवडलेला दिसतोय. सर्वच ग्राहक आणि हितचिंतकांसाठी घेऊन आलेले आता आम्ही पण खरेदी चालू केलेली आहे. खरेदी म्हणजे आमच्या आवडतीचा विषय. इथे आल्यावर आम्हाला अजून नवनवीन गोष्टी पाहायला भेटल्या. नवीन काही प्रकार असतात. हा बघा किती मोठा भोपळा आहे आणि या भोपळ्याचे किती मोठे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे आहेत आणि इथे बी पण बऱ्याच प्रकारचे आहे. आणि हा बघा कांदा, आणि कांद्यामध्ये हा माणूस आहे का कसा आहे बघा, पाहू शकता. ही कुठल्या गावची नाही तर शेतकऱ्यांची जत्रा आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी भारतातील सर्वात मोठी कृषी प्रदर्शन सुरू झाले आहे. बळीराजाला बळ देणारं प्रदर्शन असं. तेच अनुभव सगळ्यांनी घेतला पाहिजे. शेतीविषयी नवीन तंत्रज्ञान, माहिती तसेच लहान मोठे अवजारे याची माहिती सगळ्यांना भेटते. ह्यासारख्या गोष्टी या प्रदर्शनामध्ये एकंदरीत कमी खर्चात जास्त उत्पन्न शेतकऱ्याला कसे घेऊ शकतात, या स्मार्ट शेतकरी घडवण्यासाठी. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे फुले पाहू शकता. ही सनफ्लावर आहे आणि त्यावर मध माशी दाखवली आहे आणि ते तुम्हाला किती भारी डेकोरेशन केलं आहे. आणि त्या शेजारी पलीकडं मध विकले जातं कंपन्यांचे. मग मी पण एक मधमाशी पकडून आणून तिच्यासोबत फोटो काढलेला आहे आणि किती छान फोटो आलेला आहे माझा पण. 2 कॅमेरे, 3 कॅमेरे. असंच पुढे गेल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी कॅमेरा दिसले. त्याची माहिती आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे विचारून घेतली आहे आणि छान वाटलं. मराठी नमस्कार, मी रोहन मोरे, सोलापूर एरिया पाहतो. मी नम्रता एम्प्लॉय आहे. हा आपला घरपुरता सोलर कॅमेरा आहे. हा 360 डिग्री रोटेट होतो. नाईट विजन कलरमध्ये देतो. 8,499 रुपये बसतो. बोला 8,499 रुपये बसतो. हा 360 डिग्री रोटेट होतो. त्याचं नाईट विजन कलरमध्ये 60 मीटरपर्यंत HD व्हिडिओ देतो. हा 70 फुटापर्यंत मोशन डिटेक्ट करतो. हा आपण 2 वे कन्व्हर्शन करू शकतो. याच्यावर अलार्म, सायरन दोन्ही गोष्टी आपण ॲड करून दिलेल्या आहेत. हा ॲड करून दिलेला आहे. फुल वॉटर प्रूफ आहे. हा त्यासाठी आपण 8,000 mAh ची बॅटरी दिलेली आहे. ती तुम्हाला 3 दिवस बॅटरी बॅकअप देते. त्याची मार्केट प्राइस आहे 10,000 रुपये. आता आपली प्राइस आहे 8,499 रुपये. 500 रुपये 200 रुपये करून बुकिंग करून जाऊ शकता. वॉरंटी याची 1 वर्ष राहते. प्लेटची 5 वर्ष गॅरंटी राहते. सर्व्हिस कंपनी थ्रू, हा कंपनी थ्रू सर्व्हिस होऊन जाईल. मेमरी कार्ड 256 पर्यंत कोणतेही मेमरी कार्ड टाकू शकता. हाईट 15 ते 20 फुटापर्यंत बसू शकता. रात्रीचा कलर व्हिडिओ देतो सर. कंटिन्यू रेकॉर्ड चालू राहणार. मार्केटची किंमत आहे याची 10,000 रुपये. आता आपण इथे स्कीम मध्ये लावले 8,499 रुपये. हा सोलर कॅमेरा, हा सोलर 8,499 रुपये सर. सोलरवरती चालतो. हा सोलर कॅमेरा सर. मोबाईलमध्ये मोबाईल कनेक्ट खाली सिम कार्ड, मेमरी कार्ड टाकायचं.
कृषी प्रदर्शन पाहत असताना आम्हाला मध्येच ऊसाचा असं एक स्टॉल भेटला. स्टॉलमधून आम्ही ऊसाचा रस पेलो आणि त्यानंतर मग आम्ही सेल्फी काढले. आणि पाहू शकता तुम्ही आम्ही मस्त मस्त असे सेल्फी काढले इथं. लांबूनच येतोय फोटो का व्हिडिओ ना फोटो काढायला आम्हाला खूप आवडतं, त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या अँगलने आमचे फोटो काढलेले तिथे. आम्ही वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले आणि पुढे आम्ही निघालो. पुढे जात असताना आम्हाला एक छानशी गाई आणि वासरू असलेला एक पुतळा भेटला आणि खूप सुंदर होता, त्यामुळे तिथे जाऊन आम्ही एक फोटो काढले. पहा ना किती सुंदर असं हे चित्र आहे. त्यानंतर आम्ही अजून परत पुढे पाहत चाललेलो आहोत. त्यामध्ये हे डेकोरेशनसाठी खूप छान आहे. स्विमिंग पूल आणि प्लस डेकोरेशनसाठी ते पाणी उडतं ते. आणि शेजारीच असलेल्या भव्य दिव्य असा छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती खूप छान आणि आकर्षक, मनाला मोहून टाकणारी अशी होती. ती एवढ्या जवळून पहिल्यांदाच पाहिली होती, त्यामुळे खूप छान वाटलं आणि भारी वाटलं. आणि हे सगळं पाहून झाल्यानंतर भूक लागली होती, त्यामुळे आम्ही भोसरीला हॉटेल शिवराजमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची बसून जेवण करण्याची ही पहिल्यांदाच पाहिली होती, त्यामुळे खूप भारी वाटलं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. थँक्यू सो मच.